सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे अंतर्गत सावित्री शक्तीपीठ शाखा भंडाऱ्याच्या वतीने डॉक्टर जयश्री संजय सातोकर आपणा सर्वांना माझा जय ज्योती जय क्रांती. श्रावणाला की सणांचा हंगाम सुरू होतो. सर्वांना सण उत्सव हवेहवेसे वाटतात. भारतीय व्यक्ती ही मुळातच उत्सवप्रिय आहे. या उत्सवामुळेच आपण सगळे एकत्र येतो. सर्वांना एकत्र आणून सामाजिक बांधिलकी जोपासणे इतकेच नव्हे तर सामाजिक पातळीवरील शत्रुत्व, वैरभाव, भेदभाव कमी करण्याच्या हेतूनेच आपल्या पूर्वजांनी सण उत्सवांची परंपरा पुढे चालविली आहे. सर्वांना आनंद देण्याची आणि घेण्याची संधी म्हणून सणांचे सादरीकरण. पण अलीकडे मात्र प्रत्येक सणांचे मार्केटिंग करण्याच्या हौसेपोटी आनंदाची व्याख्याच बदलून गेली आहे. उत्सव साजरा करताना रस्त्यातून निघणारी मिरवणूक, त्यामुळे होणारी नागरिकांची नाकाबंदी, गर्दी, डीजेचा कर्णकर्कश आवाज, लेझर लाइटिंगचा झगमगाट, फटाक्यांचे प्रदूषण, नाचणाऱ्यांचा धिंगाणा, गडबड, गोंधळ हे सारे वैताग आणणारे सार्वजनिक सणांचे स्वरूप विचारवंतांना अस्वस्थ करणारे आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असणारे सण उत्सव आता फक्त कोट्यवधी रुपयांची उधळण करणारी झालीत की काय, असा प्रश्न सुजाण नागरिकांना भेडसावतो. गणपती उत्सवानंतर आता वेध लागले ते नवदुर्गा उत्सवाचे. या दुर्गोत्सवाच्या निमित्ताने सावित्री शक्तीपीठामार्फत उत्सव नवरात्रीचा जागर नवविचारांचा हा उपक्रम राबविला जात आहे. उद्देश स्पष्ट आहे की समस्त मानव जातीने उत्सवाचा मूळ हेतू ध्यानात घेऊन सणांचे विकृतीकरण थांबवावे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापना म्हणजे देवीच्या नवरात्राला प्रारंभ होतो. आपापल्या परंपरेनुसार प्रत्येक जण नवरात्री उत्सव साजरा करतो. 9 दिवस उपवास करून देवीची मनोभावे पूजा अर्चा करणे एवढेच आता उत्सवाचे स्वरूप राहिले नाही. 9 दिवस 9 रंगाच्या साड्या परिधान करणे आणि गरबा दांडिया खेळणे याला जास्ती महत्व आल्याचे दिसून येते. 9 दिवस 9 रंग यामागे कोणतेही धार्मिक कारण नाही वा कुठलीही परंपरा नाही. अगदी अलीकडे म्हणजे 2004 पासून मुंबईत पहिल्यांदा सुरू झालेली ही प्रथा आता उत्सवाचाच एक भाग होऊन बसली आहे. खरे तर देवीचा उत्सव म्हणजे स्त्रीत्वाचा उत्सव होय. स्त्रीच्या सृजनत्वाचा, तिच्या आंतरिक शक्तीचा जागर करण्याचा उत्सव होय. सृजनत्व हे स्त्रियांना मिळालेले वरदान आहे. चूल आणि मूलपासून ते तिने प्रत्येक क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी हे तिच्यातील सृजनत्वाचे फलित होय. अशा स्त्रियांचा सत्कार करून तिचा सन्मान करणे या निमित्तानं आवश्यक आहे. दुसरीकडे शेतीच्या दृष्टीनेही घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतातील काळी माती, त्यावर विविध प्रकारचे बियाणे पेरणे, कच्च्या मातीचा घट बसविणे, दररोज त्याला पाणी घालणे आणि नंतर विसर्जन करणे यामागे रब्बीत ज्या बियाणांची पेरणी शेतात शेतकरी करणार आहे त्या किती उपजाऊ आहेत, त्याची उगवण क्षमता किती आहे हे तपासणे हा घटस्थापनेचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे या घटासाठी लागणारी माती ही शेतातीलच असावी लागते. द्यावयाचे पाणीही शेतातलेच वापरले पाहिजे असा दंडक आहे. बियाणे रुजून अंकुर बाहेर पडण्यास 8 दिवसांचा कालावधी लागतो. 9व्या दिवशी विसर्जनानंतर उपटलेल्या पिकांचा तुरा शेतकरी आपल्या टोपीत किंवा फेट्याच्या शिरपेचा खोचतो किंवा त्याची अंगठी करून हातातही बांधतो. त्यामुळे घरोघरचे परीक्षणांचे निकाल तपासणे आणि अभ्यासणे सोपे जाते. माती, पाणी, बीज परीक्षण करणे आणि हवामान पोषक आहे किंवा नाही याचा अंदाज घेणे हा मुख्य उद्देश घटस्थापने मागील आहे. काळ बदलला आणि उत्सवाचे स्वरूपही बदलले. सण उत्सवांचे आता राजकारण होऊ लागलेले आहे. दिखाव्याला अति महत्त्व प्राप्त झाले आहे. युवा पिढीला या उत्सवाचे आकर्षण रास, गरबा, दांडिया खेळण्यापुरतीच मर्यादित आहे. रंगीबेरंगी कापडांनी बाजारपेठा सजल्या आहेत. उशिरापर्यंत चालणारे रास, गरबा, डीजेचा कानथड्या बसविणारा आवाज
नटनटांच्या उपस्थितीने खेचणारी गर्दी, प्रसंगी निर्माण होणारे वाद या साऱ्यांमुळे सणाच्या पावित्र्याला गालबोट लागणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा हा सण आहे. दुष्ट वृत्तीचा नायनाट करून मनामनात मांगल्याचे सीमोल्लंघन करणारा हा उत्सव आहे. याचे पावित्र्य आणि मांगल्य जपणे हे प्रत्येक सुजाण नागरिकांचं आद्य कर्तव्य आहे. सण उत्सवाचे दिवसेंदिवस होणारे बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण थांबवून ऊर्जेच्या, शक्तीच्या, मांगल्याच्या देवतेची आराधना करताना मनाचे पावित्र्य साऱ्यांनी जपूया. घटाभोवती जसे नवे अंकुर फुटावे तसे जगण्यातही आनंदाचे सूर सापडावे म्हणून शक्तीचा जागर करूया. सहजीवनाचा आनंद लुटूया आणि उपवास करतानाही आरोग्य सांभाळूया. नकारात्मकता मागे टाकून आनंदी जगण्याचे सूर शोधूया आणि शक्य झाले तर डिजिटल डिटॉक्सचाही उपवास करून पाहूया. धन्यवाद.